हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 27 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. राजेशची ट्रीटमेंट सुरू आहे. राजेश जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान झुलतोय आणि अंजली ही ईश्वरी आणि अर्णववर मनसोक्त तोंड सुख घेतीये. त्यांना वाटेल ते बोलतीये. परंतु सगळ्यात मोठी शंका जी सगळ्या प्रेक्षकांच्या मनात होती की ज्याचा ॲक्सिडेंट झालाय तो खरंच राजेश आहे का हे सगळं राजेशचं नाटक आहे आणि हे 100% त्याचं नाटकच आहे. पण ईश्वरी आणि अर्णव हे तर खूप साधे भोळे आहेत. त्यांना तर ही शंका आलीच नाहीये. ही शंका मात्र वल्लरीच्या डोक्यात आली आहे आणि वल्लरीने हे शोधून काढायचं ठरवलंय की हा राजेश खरंच ॲक्सिडेंट होऊन हॉस्पिटलमध्ये पडलाय की दुसरीकडे कुठे मजा मारतोय. त्याचबरोबर नम्रताने सुद्धा ईश्वरीच्या डोक्यात ही शंका घातली आहे की ॲक्सिडेंट झाला तो राजेशच आहे हे सगळं राजेशचं नाटक सुरू आहे. हे ऐकून ईश्वरीला सुद्धा संशय आलाय. मग आता ईश्वरी सुद्धा या गोष्टीचा शोध घेणार का? राजेशचं नाटक सगळ्यांसमोर येणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अंजली पोलिसांना आपला जबाब देत असते आणि सांगते, माझा नवरा ॲडव्होकेट राजेश भोसले सध्या खूप टेन्शनमध्ये होता, खूप डिप्रेशनमध्ये होता आणि त्याचं कारण म्हणजे माझा भाऊ अर्णव राजे शिर्के आणि त्याची बायको ईश्वरी अर्णव राजे शिर्के. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. मामा, मामी, आकाश यांचा सुद्धा विश्वास बसत नाही की अंजली चक्क अर्णव आणि ईश्वरीला या अपघातासाठीच जबाबदार धरतीये. आणि अंजली तोंडाला येईल ते बोलत सुटते आणि म्हणते, माझा नवरा खूप चांगला आहे, देव माणूस आहे. परंतु ही जी ईश्वरी आहे, ईश्वरी अर्णव राजे शिर्के, हिने माझ्या नवऱ्यावर अतिशय घाणेरडे आरोप लावले. माझ्या नवऱ्याने एका मुलीचा खून केलाय. माझ्या नवऱ्याचे दुसऱ्या मुलींबरोबर संबंध आहेत. माझा नवरा घोटाळे करतो. माझ्या नवऱ्याची ईश्वरीवर वाईट नजर आहे. असे अनेक घाणेरडे आरोप या ईश्वरीने माझ्या नवऱ्यावर लावले. त्यामुळे मधला काही वेळ ईश्वरी आणि अर्णवच्या या आरोपांमुळे दुःखी होऊन मी आणि माझा नवरा चाळीत सुद्धा राहायला गेलो होतो. त्यानंतर या सगळ्यांनी आमची माफी मागून आम्हाला घरी परत आणलं. पण ईश्वरी काही सुधारली नाही आणि ईश्वरीने आम्हाला चॅलेंज दिलं की 48 तासाच्या आत मी या राजेश विरुद्ध सगळे पुरावे तुमच्यासमोर ठेवेल आणि राजेश किती मोठा खोटाडा, लबाड, लांडगा आहे हे सिद्ध करून दाखवेल. आणि माझा नवरा याच टेन्शनमध्ये होता आणि याच टेन्शनमुळे कदाचित त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा किंवा मग त्याचा हा अपघात झाला असावा किंवा मग कुणीतरी जाणून बुजून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असावा. आता सत्य काय आहे ते तुम्ही शोधून काढायचं, असं ती पोलिसांना सांगते. अंजलीचा हा जबाब ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. कोणाचाच विश्वास बसत नाही की अंजली चक्क ईश्वरीवर इतके घाणेरडे आरोप लावतीये. आणि मग अर्णव हा खूप चिडतो आणि अंजलीला सांगतो, ताई, मला माहितीये तू खूप दुःखी आहे, तुझा आमच्या सगळ्यांवर राग आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तुझ्या तोंडाला येईल ते तू बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ. अंजली खूप चिडते आणि इन्स्पेक्टरला अर्णव सांगतो, इन्स्पेक्टर साहेब, आमच्या घरात प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहेत आणि या वादामुळेच ताई असं बोलतीये आणि याबद्दल पुढे जे काही बोलायचं असेल, जी काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर आमच्या वकिलांबरोबर करायची. शिर्के यांना आपल्या वकिलांबद्दल सांगा. इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे राजे शिर्के साहेब, तुमच्या घरामध्ये जे काही सुरू आहे ते आम्हाला कळतं आहे, पण आमच्याकडे जे आय विटनेस आहे त्यांच्या सांगण्यावरून तर आम्हाला हेच कळलं आहे, जे काही झालं तो फक्त एक अपघात होता, ती काही आत्महत्या नव्हती. पण तरीसुद्धा आम्ही सगळ्या बाजूंनी तपास करू आणि जे सत्य असेल ते लवकरच समोर येईल, असं म्हणून पोलीस तेथून निघून जातात. आणि मग अर्णव अंजलीवर खूप चिडतो आणि अंजलीला जाब विचारतो, ताई, हे काय बोलत होतीस तू? ईश्वरीची यात काहीच चूक नाहीये, ती गोष्ट वेगळी आहे आणि हा जो अपघात घडलाय ना हे प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे. अंजली चिडून म्हणते, अर्णव, तू अजून सुद्धा त्या ईश्वरीचीच बाजू घेतोय. येथे माझा नवरा मरणाच्या दारात उभा आहे, काय अवस्था झाली त्याची पहा, आणि तू अजून सुद्धा तुझ्या बायकोचीच बाजू घेतोय. अर्णव सुद्धा खूप चिडतो. या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते तर आजी चिडून म्हणते, तुम्ही दोघं गप्प बसा, येथे काय परिस्थिती सुरू आहे आणि तुमच्या दोघांचं काय चालू आहे. अर्णव आणि अंजली दोघी गप्प बसतात. आजी अंजलीला खाली बसवते. अंजली मात्र अशी जमदग्नी झालेली असते. अर्णव आणि ईश्वरीला खाऊ की घेऊ, त्यांचा जीव घेऊ की काय असं तिला वाटत असतं. अर्णव आणि ईश्वरी मात्र खूप दुःखी झालेले असतात.
आणि इकडे ईश्वरीच्या माहेरी संजय, सुप्रिया, नम्रता आकाशची वाट पाहत असतात. त्यांनी आकाशला बोलवलेलं असतं, पण आकाश अजून आलेला नसतो. इकडे राजेशचा अपघात झालाय हे अजून या सगळ्यांना माहीतच नसतं. आणि नम्रता म्हणते, मी केव्हाचा आकाश सरांना कॉल केलाय, परंतु आकाश सर अजून आलेलेच नाहीये. तेवढ्यात दरवाजा वाजतो. नम्रताला वाटतं की आकाशच आलाय. नम्रता दार उघडते तर तेथे एक वेगळाच मुलगा उभा असतो आणि म्हणतो, मी आलोय. परंतु घरातील कोणीच त्याला ओळखत नाही. हा मुलगा नेमका कोण आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. पण हा मुलगा मात्र, तुम्ही मला ओळखलं नाही का, असा प्रश्न सगळ्यांना विचारतो. आणि नम्रता विचारते, कोण आहेस तू? तर तो म्हणतो, ए नमे ढमे, मला ओळखलं नाहीस का? आणि तो असं म्हणताच नम्रताच्या लगेच लक्षात येतं, अरे हा तर आपल्या लहानपणीचा मित्र शुभंकर आहे, जो इंदोरवरून आपल्या येथे राहायला येणार आहे. संजय आणि सुप्रियाला सुद्धा समजतं की नमे ढमे म्हणणारा एकच मुलगा आहे, तो म्हणजे शुभंकर, इंदोरचा शुभंकर. आणि नम्रता सुद्धा म्हणते, ए शुभ्या ढब्या. आणि या दोघांची चांगलीच गट्टी जमते. आणि मग शुभंकर घरामध्ये येतो. सुप्रिया आणि संजय यांचा नमस्कार करतो, त्यांच्या पाया पडतो. घरातील सगळेजण खूप खुश झालेले असतात की इतक्या वर्षानंतर शुभंकर घरात आलाय. तसं तर शुभंकर इंदोरचा आहे, पण तो अगदी कोल्हापुरी भाषेतच बोलत असतो. इंदोर आणि कोल्हापूर जवळ आहेत की काय असं वाटतंय. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र खूप टेन्शन असतं. सगळे तोंड पाडून बसलेले असतात. अंजली तोंड पाडून बसलेली असते. ईश्वरी आणि अर्णव खूप दुःखी असतात. अंजलीच्या वागण्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. ईश्वरी आणि अर्णवचा हात एकमेकांच्या हातात असतो. हे पाहून अंजलीचा चांगला जळफाट होत असतो. आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. अंजली विचारते, डॉक्टर काय झालंय माझ्या नवऱ्याला, सांगा मला आत्ताच्या आत्ता. आणि डॉक्टर अंजलीच्या पोटाकडे पाहतात. तर अंजली म्हणते, डॉक्टर मी आणि माझं बाळ खूप स्ट्रॉंग आहे, तुम्ही सांगा माझ्या नवऱ्याला काय झालंय. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तुमचा नवरा हा खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. त्याचा जीव वाचवायचा असेल तर आम्हाला आत्ताच्या आत्ता त्यांची सर्जरी करावी लागेल, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. अंजली म्हणते, डॉक्टर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, पण माझ्या नवऱ्याला वाचवा, त्याचा जीव वाचवा. मी त्यांना भेटू शकते का? पण डॉक्टर पुन्हा एकदा अंजलीला नकार देतात, नाही त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. आणि डॉक्टर हे आपल्या वॉर्डमध्ये निघून जातात. आणि मग अंजलीला तर हाच चान्स हवा असतो. अंजली पुन्हा एकदा तिची तीच कॅसेट रिपीट करते. अर्णव आणि ईश्वरीवर तोंड सुख घेते आणि त्यांना जाब विचारते, झाली का तुमची इच्छा पूर्ण, झाली का तुमची इच्छा पूर्ण. आणि ती ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीला म्हणते, खूप खुश असशील ना तू, तुला तर आनंद झाला असेल, तुझ्या मनात जे होतं तेच झालं. तसंही माझा नवरा तुझ्या डोळ्यात खुपायचा, त्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी तर तू सगळे प्रयत्न केलेच होते, पण आता तर तो सरळ सरळ नरकात जातोय असंच तुला वाटत असेल, म्हणून तू खुश असशील. आणि ईश्वरी खूप दुःखी होते. घरातील सगळ्यांना सुद्धा वाईट वाटतं की अंजली हे काय करतीये, इतकं वाईट का बोलतीये. ईश्वरी रडून रडून म्हणते, ताई यात माझी काही चूक नाहीये, तेव्हा जे होतं त्यानुसार मी वागले, पण आज जिजूंचा अपघात झालाय, यात माझी काय चूक आणि त्यांचं वाईट व्हावं असं मला का वाटेल. अंजली रडता रडता म्हणते, का नाही वाटणार तुला, तुझ्यामुळे हे सगळं झालंय, तू त्यांना इतका त्रास दिला, त्यांच्यावर इतके घाणेरडे आरोप लावले, म्हणून ते डिप्रेशनमध्ये गेले, म्हणून त्यांचं रस्त्यावर चालताना लक्ष नसतं आणि त्यांचा अपघात झाला. आणि ईश्वरी मी तुला सोडणार नाहीये, मी तुला जेलमध्ये पाठवणार, तुला जेलमध्ये सडवणार, हे लक्षात ठेव. हे ऐकून ईश्वरी अर्णव यांना जबर धक्काच बसतो. मामा खूप चिडतो आणि म्हणतो, बस कर अंजली, बस कर, अजून किती बोलशील. आणि अंजली चिडून म्हणते, मामा का नाही बोलायचं मी, तेथे माझा नवरा मरणाच्या दारात आहे आणि येथे हे ईश्वरी आणि अर्णव दोघे निवांत बसलेत, यांच्यामुळे हे सगळं झालंय, मी त्यांना सोडणार नाहीये, या ईश्वरीला मी जेलमध्ये बसवणारच. त्यानंतर अर्णव पुढे येतो आणि अंजलीच्या चेहऱ्यावर हात ठेवून म्हणतो, ताई शांत हो, जिजूंना काही होणार नाही, ते बरे होतील. पण अंजली आकांड तांडव सुरू करते, बरे होतील, अरे देवा माझा नवरा बरा होईल आणि हे तू म्हणतोय, अरे तुझ्यामुळे ते सगळं झालंय, तुझ्या बायकोमुळे हे सगळं झालंय. आणि अंजली एकदम विक्षिप्त सारखी करू लागते, रडू लागते, आरडाओरडा करू लागते, ईश्वरी आणि अर्णववर घाणेरडे आरोप लावते, तुमच्यामुळे हे सगळं झालंय, तुमची अशी इच्छा होती माझा नवरा मरावा. सगळेजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, अंजली शांत हो, अंजली शांत हो, परंतु अंजली काहीच ऐकत नाही.
आणि ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तू तुझे दिवस मोज आता. माझा नवरा तर बराच होणार आहे, पण तुझं उरलेलं सगळं आयुष्य जेलमध्ये जाणार. मी तुला जेलमध्ये सडवणार, एवढं लक्षात ठेव. घरातील सगळे अंजलीला जबरदस्तीने तेथून घेऊन जातात. अर्णव आणि ईश्वरीपासून दूर घेऊन जातात. ईश्वरी ढसाढसा रडत असते. अर्णवसुद्धा रडत असतो. आता अंजली जे काही बोलली याचा त्यांना खूप जास्त त्रास होतो आणि अर्णव ईश्वरीला शांत करतो. ईश्वरी अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते. अर्णव तिला सावरतो. अर्णवला सुद्धा जबर धक्का बसलेला असतो. अंजलीचं हे वागणं त्यांना बिलकुल पटलेलं नसतं. अंजली या राजेशच्या आहारी जाऊन खूप वाईट करते. फ्रेंड्स, खरंच अंजलीचं जे कॅरेक्टर आहे ते आता खूपच वाईट झालं आहे आणि तिची ती ॲक्टिंग, तिचा तो त्रागा, तिचं ते वाईट वागणं यामुळे प्रेक्षक तिच्यावर खूप चिडले. एवढं मात्र नक्की, अर्णव आणि ईश्वरी मात्र चांगले दुःखी झालेले असतात. आणि इकडे इंदोरचा शुभंकर ईश्वरीच्या माहेरी आलेला असतो. सुप्रिया म्हणते, शुभंकर मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते. तर शुभंकर म्हणतो, काकू तुम्ही कशाला? ही नमीढमी माझ्यासाठी चहा बनवून आले. ए नमेढमे, जाय चहा बनवून आण. तर नम्रता चिडून म्हणते, ए शुभ्या डुब्या, माझ्याशी नीट बोलायचं आणि मी का तुझ्यासाठी चहा बनवून आणू? तर शुभंकर म्हणतो, का आणशील तू? तुला जमत पण नाही ना. चहा बनवशील आणि त्यात मीठ टाकून ठेवशील. तर सुप्रिया आणि संजय हसू लागतात. नम्रता म्हणते, ए मी खूप चांगला स्वयंपाक बनवते, स्वतःचं क्लाउड किचन चालवते. तर शुभंकर म्हणतो, हो अवघडे तुझ्या कस्टमरचं, देवच त्यांचं रक्षण करो. आणि या दोघांमध्ये भांडण सुरू असतं. हे दोघे एकमेकांना मारत सुद्धा असतात. यांची केमिस्ट्री खरंच खूप क्यूट आहे. आणि मग संजय हा शुभंकरला विचारतो, तुझी फ्लाईट तर सकाळीच लँड झाली होती, मग तुला येथे यायला उशीर का झाला? शुभंकर सांगतो, मी फक्त आजपर्यंत मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल ऐकून होतो. माझी फ्लाईट तर सकाळीच लँड झाली, पण मला तुमच्या घरी पोहोचायला फ्लाईटपेक्षा जास्त वेळ लागलाय. आणि रस्त्यात एक मोठा अपघातसुद्धा झाला होता. एका ट्रकने एका माणसाला उडवलं होतं. त्यामध्ये सुद्धा ट्रॅफिक जाम होतं आणि मला यायला उशीर झाला. आणि मुंबईची गरमी मी फक्त ऐकून होतो, पण मुंबईच्या गरमीने तर मला इतका त्रास दिला आहे की माझी घामानेच आंघोळ झाली आहे. आता मला पाण्याने आंघोळ करायची आहे. आणि त्यात तुमची ही नम्रता, मी तिला 100 वेळेस फोन केले, पण तिने फोन काय देवळात पुजून ठेवलाय की काय माहीत. नम्रता चिडून म्हणते, देवळात पुजून नाही ठेवलाय, तर मी फोन चार्जिंगला लावलाय, त्यामुळे मी फोनकडे लक्ष देऊ शकत नव्हते. शुभंकर म्हणतो, हो हो फोन वापरते की नाही देवाला माहीत. आणि सुप्रिया म्हणते, बस करा तुमची भांडणं. नमू, शुभंकरला त्याची रूम दाखव आणि त्याला फ्रेश व्हायला सांग. नम्रता म्हणते, ठीक आहे. आणि मग हे दोघे जाऊ लागतात. तर शुभंकर चक्क नम्रताची मान आपल्या हातात पकडतो आणि तिला घेऊन जातो. संजय आणि सुप्रिया हसू लागतात आणि म्हणतात, हे दोघे अजून लहानच आहेत, अजून मोठे झालेले नाही आहे. आणि इकडे आकाश नम्रताला कॉल करत असतो, पण नम्रताचा फोन चार्जिंगला असतो आणि चार्जिंगला असताना फोनची रिंग काही मोठी करता येत नाही वाटतं नम्रताला. त्यामुळे आकाश अनेक वेळेस फोन लावूनसुद्धा नम्रताला कळत नाही, ती फोन उचलत नाही. आणि आकाशला प्रश्न पडतो की नम्रता फोन का उचलत नाही आहे. इकडे अंजली डोक्याला हात लावून बसलेली असते. आजीसुद्धा डोक्याला हात लावून बसलेली असते. तेवढ्यात तेथे अर्णव लिंबू पाणी घेऊन येतो आणि अंजलीला म्हणतो, ताई तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, तू लिंबू पाणी घे, तेवढीच बाळाला बरं वाटेल. अंजली चिडून म्हणते, माझ्या बाळाला बरे वाटेल की नाही हे सगळं हे करण्याआधी विचार करायला पाहिजे होता तू. तेव्हा अर्णव हा अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करतो, ताई हे सगळं बोलण्याची आता वेळ नाही आहे, आपण याबद्दल नंतर बोलूया, आता तू हे निंबू पाणी पी. पण अंजली त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. आजी अर्णवला म्हणते, अर्णव दे माझ्याकडे ते निंबू पाणी, मी तिला पिऊ घालते. तुझ्या हाताने तर ती पिणार नाही, कमीत कमी माझ्या हाताने तरी पिईल ना. असं म्हणून ती अंजलीला निंबू पाणी प्यायला देते. अंजली हे घेते. अर्णवचा नाईलाज होतो आणि ते तेथून निघून जातो. अंजली निंबू पाणी पित असते. आजीला कळतच नाही की हे सगळं प्रकरण कसं शांत होणार. आणि मग इकडे शुभंकर हा फ्रेश होऊन आलेला असतो. सुप्रिया आणि संजयशी गप्पा मारत असतो. शुभंकर या दोघांना विचारतो, जेव्हा लहानपणी मी तुमच्या घरी यायचो तेव्हा तुमच्या घरी नुसती चिवचिव टिवटिव होत राहायची. हो चिवचिवून आठवलं, ईश्वरी ताई कुठे? ती काय दिसत नाहीये, तिचं तर लग्न झालंय ना. सुप्रिया सांगते, हो तिचं लग्न झालंय आणि ती तिच्या सासरी आहे आणि तिचा नवरा हा तिच्यापेक्षा एकदम विरुद्ध आहे, त्यामुळे दोघांची चिवचिव टिवटिव नेहमी सुरूच असते. हे ऐकून शुभंकर हसू लागतो. आणि तेवढ्यात नम्रता शुभंकरसाठी पोहे घेऊन येते. शुभंकर विचारतो,
तू माझ्यासाठी पोहे बनवलेस, त्याच्यामध्ये सगळं नीट टाकलंय ना? तर नम्रता म्हणते, खाऊन तर पहा, सगळं नीट टाकलंय. आणि ती शुभंकरला पोहे खायला देते. शुभंकर हे पोहे खातो आणि म्हणतो, काय नमे डमे, काय बनवलंस हे? सगळं साखर साखरच टाकून ठेवली आहे, गोड बनवलेस. तर सुप्रिया चिडून म्हणते, काय ग नमू, तुला सांगितलं होतं ना पोहे नीट बनव. शुभंकर दे, मी दुसरे बनवून आणते. तर शुभंकर म्हणतो, काकू मी चेष्टा करत होतो, खूप छान पोहे बनवलेत तिने. आणि या नमे ढुमेचं काही कांद्या पोहेचा कार्यक्रम झाला की नाही? तर सुप्रिया सांगते, हो झालाय ना, आकाश पाटील नावाच्या मुलाशी तिचं लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय, लवकरच लग्नसुद्धा होणार आहे. ईश्वरीचं लग्न अचानक झालं, तुला काय यायला जमलं नाही, आता नम्रताच्या लग्नाला तू नक्की यायचंय. शुभंकर म्हणतो, हो येईल ना, त्या मुलाचं कसं वाटलं होतंय ते पाहायला नक्की येईल. हे ऐकून सगळे हसू लागतात. नम्रता खूप चिडते आणि मग सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यात नम्रताला आकाशचा कॉल येतो आणि नम्रता विचार करते, अरे बापरे, 10 मिस कॉल, पण मी तर फोन पाहिलाच नाही. नम्रता फोन उचलते आणि आकाश तिला सांगतो, राजेशचा अपघात झालाय. नम्रताला जबर धक्काच बसतो. नम्रता म्हणते, ठीक आहे, आणि ती सगळ्यांना सांगते की राकेशचा अपघात झालाय, मी हॉस्पिटलला चालली आहे. आणि नम्रता हॉस्पिटलला निघून जाते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकत्र बसलेले असतात. अर्णव स्वतःलाच दोष देतो आणि म्हणतो, तो राजेश माझ्याकडे गाडीची चावी मागायला आला होता, जर मी त्याला गाडी दिली असती तर त्याचा हा अपघात झालाच नसता, हे सगळं माझ्यामुळे झालंय. तर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, तो राजेश पायी पायी जात असता, गाडीत जात असता, घोड्यावर जात असता किंवा विमानात जात असता, त्याच्याबरोबर जे व्हायचं होतं ना ते झालंय. त्याला त्याच्या पापांची शिक्षा दिली आहे गणूबाप्पाने. आणि मला तर वाटतंय गणूबाप्पाने हे सगळं जाणून बुजून केलंय. आता तो एकदाचा देवा घरी गेला ना की सगळंच टेन्शन मिटेल. तर अर्णव चिडून म्हणतो, नाही मी सिंदोर, त्याला काही नाही व्हायला पाहिजे. जर त्याला काही झालं ना तर माझी ताई हे सहन करू शकणार नाही. आणि मला माझ्या ताईची तब्येत, तिचं बाळ सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे राजेश जगलाच पाहिजे, त्याला काही व्हायला नको. असं म्हणून अर्णव तेथून जाऊ लागतो. ईश्वरीसुद्धा उभी राहते आणि तेवढ्यात ईश्वरीला चक्कर येते. अर्णव खूप घाबरतो, ईश्वरीला सावरतो आणि तिला शुद्धीवर आणतो. तो ईश्वरीला खाली बसवतो आणि विचारतो, मी सिंदोर, तू काही खाल्लंस की नाही? पण ईश्वरीला ते सुद्धा आठवत नाही की तिने शेवटचं कधी काय खाल्लंय. अर्णव चिडून म्हणतो, वा रे वा, दिवसभर एवढी बडबड करतेस, पण मी खाल्लं नाहीये हे तुला सांगता येत नाही का? तू थांब येते, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. तर ईश्वरी म्हणते, नको सर. अर्णव म्हणतो, गप्प बसायचं. असं म्हणून अर्णव तेथून जातो. ईश्वरी खूप खुश होते की अर्णव सरांना माझी किती काळजी आहे. आणि इकडे वल्लरी द सेकंड जिनियस, पहिला जिनियस तर आपला राजेश आहे आणि दुसरी जिनियस म्हणजे वल्लरी. बाकीचे सगळे या मालिकेत मूर्खच आहेत. वल्लरी ही ICU बाहेर असते आणि वल्लरी ही ICUमध्ये डोकावते. तेथे राजेशवर उपचार सुरू आहेत हे तिला दिसतं, पण वल्लरीला वाटतं, या राजेशचा अचानक अपघात कसा काय झाला? आज अर्णव त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणणार होता आणि अचानक त्याचा ॲक्सिडेंट झाला. मग खरंच त्याचा अपघात झालाय की हे सुद्धा त्याचं नाटक आहे? आतमध्ये ज्या पेशंटवर उपचार सुरू आहेत तो खरंच राजेश आहे की दुसराच कुणीतरी आहे, हे चेक करायला हवं. असा विचार करून वल्लरी ही ICUमध्ये जाऊ लागते. पण तेथे एक वॉर्डबॉय उभा असतो आणि म्हणतो, ओ मॅडम कुठे चाललाय? मध्ये जायला परमिशन नाहीये. वल्लरी चिडून म्हणते, ए तू गपरे, मी त्याची मामी सासू आहे, मी त्याला जाऊन पाहणारच. पण वॉर्डबॉय त्यासाठी नकार देतो. आरडाओरडा सुरू होतो आणि ICUमधून नर्स बाहेर येते आणि विचारते, काय झालं? वॉर्डबॉय सांगतो, या मॅडम आतमध्ये येत आहे, मी त्यांना थांबवत होतो. नर्स म्हणते, ओ मॅडम तुम्हाला कळत नाही का, आम्ही तुमच्याच पेशंटवर उपचार करतोय ना, तुम्हाला मध्ये जायची परवानगी नाहीये, तो काय साधा वॉर्ड नाहीये, ICU आहे. तर मामी चिडून म्हणते, ए मला नको अक्कल शिकू, मी मध्ये जाणारच, माझ्या पेशंटला पाहणारच. आणि मामीमध्ये जाऊ लागते तर डॉक्टर बाहेर येतो आणि विचारतो, काय सुरू आहे? वॉर्डबॉय पुन्हा तीच कॅसेट रिपीट करतो, यामध्ये येण्याचा प्रयत्न करताय. डॉक्टर चिडून म्हणतो, मॅडम तुम्हाला कळत नाही का, आम्ही तुमच्याच पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय ना, आणि तुम्ही कशाला मध्ये येताय? तर मामी म्हणते, तुम्ही आमच्या पेशंटला पाहूसुद्धा देत नाहीये, काय उपचार करताय ते आम्हाला कळत नाहीये, अशी कुठे पद्धत असते का? तर डॉक्टर म्हणतो, मग हीच योग्य पद्धत आहे आणि तुम्हाला ही फॉलो करायची नसेल तर तुमच्याच पेशंटचा जीव धोक्यात येईल. मामी विचारते, तुम्ही मला खरं खरं सांगा, पेशंटचे जगण्याचे किती चान्सेस आहेत? तर डॉक्टर विचारतो, हे तुम्ही काळजीने विचारताय की कन्फर्म करताय? मामी म्हणते, नाही तसं नाही,
या पेशंटची बायको आहे ना गरोदर आहे, त्यामुळे आम्हाला सगळं कळायला हवं म्हणून विचारतीये. तर डॉक्टर सांगतो, जे काही सांगायचं असेल ना मी सगळ्यांसमोर सांगेल. आणि वॉर्डबॉयला म्हणतो, यांना मध्ये येऊ देऊ नको. आणि डॉक्टर आतमध्ये निघून जातो. त्यामुळे वल्लरीला शंका येते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तेवढ्यात वल्लरीला आठवतं की तिने राजेशला रिया कारखानीजबरोबर पाहिलं होतं. आणि वल्लरीला हे सुद्धा आठवतं की मी त्या हॉटेलच्या मॅनेजरकडून रिया कारखानीचा फोन नंबरसुद्धा घेतला होता. आणि रिया कारखानीसला कॉल करूनच कन्फर्म करते असा विचार वल्लरी करते. इकडे अर्णवने ईश्वरीसाठी चक्क कॉफी आणि क्रीम बिस्किट आणलेलं असतं. तो ईश्वरीला सांगतो, तेथे खायला दुसरं काहीच नव्हतं आणि हायजिनिकसुद्धा नव्हतं म्हणून मी नाही आणलं. ईश्वरी म्हणते, सर हे हायजीन वगैरे सोडा, जे आवडतं ना तेच खायचं. आणि वाव, तुम्ही तर क्रीम बिस्किट आणलंय, मला हे खूप आवडतं. असं म्हणून ईश्वरी क्रीम बिस्किट काढते आणि चक्क चाटून चाटून खात असते. अर्णव विचारतो, मिस इंदोर हे काय करतेस? तू अर्णव राजेश शिर्कीची बायको आहे, कुणी पाहिलं तर काय म्हणेल? ईश्वरी म्हणते, सर एकतर कोणाला एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे लक्ष द्यायला, आणि क्रीम बिस्किट खाण्याची हीच योग्य पद्धत असते. तुम्ही सुद्धा खाऊन पहा, तुम्हाला सुद्धा मजा येईल. असं म्हणून ती अर्णवला हे क्रीम बिस्किट चाटायला देते. अर्णव चांगलाच लाजतो, आजूबाजूला पाहतो आणि एका सेकंदात गुपचूप हे बिस्किट चाटतो. पण त्याला सुद्धा हे आवडतं आणि हे दोघे असं चाटून चाटूनच क्रीम बिस्किट खात असतात. आणि इकडे वल्लरी ही रियाला कॉल करते. रियाच्या मोबाईलवर अननोन नंबर असं म्हणून लिहिलेलं असतं. रिया विचार करते, कोणाचा नंबर आहे हा? ती फोन उचलते आणि वल्लरी विचारते, रिया कारखानीसच बोलते ना? रिया म्हणते, हो, तुम्ही कोण बोलताय? तर वल्लरी सांगते, तुझी शुभचिंतक. पण रिया ही इंग्लिश मिडियमची आहे, त्यामुळे तिला शुभचिंतक हा शब्दच कळत पण नाही आणि उच्चारण करता सुद्धा येत नाही, नीट बोलता पण येत नाही. आणि वल्लरी म्हणते, तुझा तो बॉयफ्रेंड ना राजेश. रिया म्हणते, कोण राजेश? राजेश नावाचा माझा बॉयफ्रेंड नाही आहे. तर वल्लरी म्हणते, अगं बाई तोच, गोऱ्या गोऱ्या तोंडाचा, घाऱ्या घाऱ्या डोळ्याचा, उंच उंच. रिया म्हणते, हो हो सर्वेश. तर वल्लरी म्हणते, तुला त्याने सर्वेश नाव सांगितलंय का? अगं तो खूप मुलींना फिरवतो, वेगवेगळी नावं सांगतो. त्याचं खरं नाव आहे ना ॲडव्होकेट राजेश भोसले. आणि आज त्याला एका ट्रकने उडवलंय. येथे KP हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट आहे. तुझा विश्वास बसत नसेल ना तर येथे भेटायला ये. त्याची बायकोसुद्धा येथेच आहे. हे ऐकून रियाला मोठा धक्काच बसतो. रिया फोन कट करते आणि विचार करते, ही बाईसुद्धा खोटीच वाटत होती, तो राजेशसुद्धा खोटाच आहे. मग हे सगळं खरं कशाहून असेल? रिया हॉस्पिटलमध्ये यायचं की नाही याचा विचार करते. आणि वल्लरी विचार करते, आता रिया हॉस्पिटलमध्ये येईल आणि ती येथे आली की मोठा गोंधळ होईल. त्या राजेशचं सत्य सगळ्यांना कळेल. म्हणजे तो राजेश प्रॉपर्टी गिळायला पाहत होता ना, त्याला काही प्रॉपर्टी गिळता येणार नाही आणि या प्रॉपर्टीवर फक्त माझाच हक्क आहे. दॅट इज दॅट असा विचार करून वल्लरी खुश होते. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे क्रीम बिस्किट चाटत बसलेले असतात. ईश्वरी ही अर्णवला अर्धी कॉफी प्यायला देते. हे दोघे मस्त 1/2 कॉफी करतात आणि क्रीम बिस्किट खात असतात. दोघांचा हॉस्पिटलमध्ये सुद्धा रोमांस सुरू असतो. आणि अंजली हे सगळं पाहत असते. इकडे माझा नवरा मरतोय आणि यांचा काय रोमांस सुरू आहे हे पाहून अंजलीला खूप राग येतो. तिचा चांगला जळफाट होतो. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव तिला पाहतात आणि दोघे चांगलेच घाबरतात. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. वल्लरी योग्य ट्रॅकवर चालली आहे आणि वल्लरीच राजेशचं सत्य समोर आणू शकते असंच वाटते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजली अर्णव आणि ईश्वरीला चांगलं सुनावणार की दिसतंय मला तुम्हाला माझ्या नवऱ्याची किती काळजी आहे, तुम्ही किती दुःखी आहात. हे जे माझा नवरा मरणाच्या दारात आहे आणि तुम्ही दोघे क्रीम बिस्किट चाटताय, कॉफी पिताय, मस्त एन्जॉय करताय, रोमांस करताय, याहूनच कळतं की तुमच्या मनात काय आहे. आणि ईश्वरी आणि अर्णवकडे बोलायला काहीच नसेल. आणि मग नम्रता हॉस्पिटलमध्ये पोहोचेल आणि ईश्वरीला समजावून सांगेल की राजेशचा अपघात झालाय, परंतु हे सुद्धा त्याचं नाटक असू शकतं. तू हे शोधून काढ की खरंच अपघात झालेला माणूस राजेशच आहे की दुसरा कुणी आहे. आणि ईश्वरीला सुद्धा हे पटणार की राजेश अपघाताचं नाटक करू शकतो. तर इकडे आजी आकाशला विचारेल, अर्णव जावई बापूंविरुद्ध कोणते पुरावे सादर करणार होता? आणि मग आकाश अर्णवला हा प्रश्न विचारणार, तू त्या राजेशबद्दल कोणते पुरावे सादर करणार होतास सांग मला. मग आता अर्णव
या आकाशलासुद्धा सगळं सत्य सांगणार का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.